नमस्कार मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता लवकरच लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे। आणि मित्रांनो, पहिल्या हप्त्यासाठी राज्यातील 35 जिल्ह्यांची यादी आली आहे। काही दिवसांपूर्वी शासनाने एक जी.आर. निर्गमित करून पहिल्या हप्त्यासाठी 1720 कोटी रुपये इतका निधी मंजूर केला होता। त्यानंतर 26 तारखेला हप्ता शेतकऱ्यांना वितरित करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे। तर मित्रांनो, आता राहिला विषय नेमका किती शेतकऱ्यांना पहिला हप्ता मिळणार, तेव्हा या व्हिडिओमध्ये आपण 35 जिल्ह्यांची सविस्तर यादी पाहणार आहोत। म्हणजेच एका जिल्ह्यामध्ये नोंदणीकृत शेतकरी किती आहेत आणि त्यापैकी किती शेतकऱ्यांना हा नमोचा पहिला हप्ता मिळेल, ही सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तसेच चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर सबस्क्राइब अवश्य करा। चला व्हिडिओ सुरू करूया। तर पहा मित्रांनो, अकोला जिल्ह्यामध्ये 2,39,886 शेतकरी हे नोंदणीकृत आहेत। तर त्यापैकी 1,84,854 शेतकरी हे पात्र झाले आहेत। वाशिम जिल्ह्यामध्ये 2,07,571 शेतकरी हे नोंदणीकृत आहेत। त्यापैकी 1,66,280 शेतकरी हे पात्र झाले आहेत। पुणे जिल्ह्यामध्ये 5,50,767 शेतकरी हे नोंदणीकृत आहेत। त्यापैकी 4,33,960 शेतकरी हे पात्र झाले आहेत। बीड जिल्ह्यामध्ये 5,29,664 शेतकरी हे नोंदणीकृत आहेत। त्यापैकी 4,25,198 शेतकरी हे पात्र झाले आहेत। भंडारा जिल्ह्यामध्ये 2,31,017 शेतकरी हे नोंदणीकृत आहेत। त्यापैकी 2,07,530 शेतकरी हे पात्र झाले आहेत। वर्धा जिल्ह्यामध्ये 1,69,465 शेतकरी हे नोंदणीकृत आहेत। तर त्यापैकी 1,44,098 शेतकरी हे पात्र झाले आहेत। सांगली जिल्ह्यामध्ये 4,81,501 शेतकरी हे नोंदणीकृत आहेत। त्यापैकी 3,85,710 शेतकरी हे पात्र झाले आहेत। रायगड जिल्ह्यामध्ये 1,76,808 शेतकरी हे नोंदणीकृत आहेत। त्यापैकी 1,15,120 शेतकरी हे पात्र झाले आहेत। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 2,77,564 शेतकरी हे नोंदणीकृत आहेत। त्यापैकी 1,69,018 शेतकरी हे पात्र झाले आहेत। धाराशिव जिल्ह्यामध्ये 2,99,362 शेतकरी हे नोंदणीकृत आहेत। त्यापैकी 2,27,698 शेतकरी हे पात्र झाले आहेत। हिंगोली जिल्ह्यामध्ये 2,24,801 शेतकरी हे नोंदणीकृत आहेत। त्यापैकी 1,83,285 शेतकरी हे पात्र झाले आहेत। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 5,89,795 शेतकरी हे नोंदणीकृत आहेत। त्यापैकी 4,72,487 शेतकरी हे पात्र झाले आहेत। त्याच्यानंतर ठाणे जिल्ह्यामध्ये 1,36,613 शेतकरी हे नोंदणीकृत आहेत। तर त्यापैकी 80,966 शेतकरी हे पात्र झाले आहेत। नंदुरबार जिल्ह्यामध्ये 1,33,714 शेतकरी हे नोंदणीकृत आहेत। त्यापैकी 1,03,618 शेतकरी हे पात्र झाले आहेत। सातारा जिल्ह्यामध्ये 5,83,015 शेतकरी हे नोंदणीकृत आहेत। त्यापैकी 4,46,739 शेतकरी हे पात्र झाले आहेत। परभणी जिल्ह्यामध्ये 3,21,881 शेतकरी हे नोंदणीकृत आहेत। त्यापैकी 2,55,918 शेतकरी हे पात्र झाले आहेत। लातूर जिल्ह्यामध्ये 3,39,632 शेतकरी हे नोंदणीकृत आहेत। तर त्यापैकी 2,82,698 शेतकरी हे पात्र झाले आहेत। धुळे जिल्ह्यामध्ये 2,12,536 शेतकरी हे नोंदणीकृत आहेत। त्यापैकी 1,56,583 शेतकरी हे पात्र झाले आहेत। नाशिक जिल्ह्यामध्ये 5,10,969 शेतकरी हे नोंदणीकृत आहेत आणि त्यापैकी 4,37,901 शेतकरी हे पात्र झाले आहेत। सोलापूर जिल्ह्यामध्ये 6,72,176 शेतकरी हे नोंदणीकृत आहेत। त्यापैकी 4,96,051 शेतकरी हे पात्र झाले आहेत। अमरावती जिल्ह्यामध्ये 3,50,357 शेतकरी हे नोंदणीकृत आहेत। त्यापैकी 2,70,758 शेतकरी हे पात्र झाले आहेत। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 2,95,177 शेतकरी हे नोंदणीकृत आहेत। त्यापैकी 2,55,503 शेतकरी हे पात्र झाले आहेत। गडचिरोली जिल्ह्यामध्ये 1,62,596 शेतकरी हे नोंदणीकृत आहेत। त्यापैकी 1,48,010 शेतकरी हे पात्र झाले आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 1,76,257 शेतकरी हे नोंदणीकृत आहेत। त्यापैकी 1,30,975 शेतकरी हे पात्र झाले आहेत।
बुलढाणा जिल्ह्यामध्ये 4,27,667 शेतकरी हे नोंदणीकृत आहेत. त्यापैकी 3,43,199 शेतकरी हे पात्र झाले आहेत. त्याच्यानंतर गोंदिया जिल्ह्यामध्ये 2,78,802 शेतकरी हे नोंदणीकृत आहेत. त्यापैकी 2,21,140 शेतकरी हे पात्र झाले आहेत. यवतमाळ जिल्ह्यामध्ये 3,65,933 शेतकरी हे नोंदणीकृत आहेत. तर त्यापैकी 2,89,786 शेतकरी हे पात्र झाले आहेत. जळगाव जिल्ह्यामध्ये 5,40,159 शेतकरी हे नोंदणीकृत आहेत. त्यापैकी 4,33,065 शेतकरी हे पात्र झाले आहेत. नगर जिल्ह्यामध्ये 7,15,494 शेतकरी हे नोंदणीकृत आहेत. त्यापैकी 5,12,764 शेतकरी हे पात्र झाले आहेत. नांदेड जिल्ह्यामध्ये 5,25,403 शेतकरी हे नोंदणीकृत आहेत. त्यापैकी 4,12,304 शेतकरी हे पात्र झाले आहेत. जालना जिल्ह्यामध्ये 3,70,190 शेतकरी हे नोंदणीकृत आहेत. त्यापैकी 3,13,346 शेतकरी हे पात्र झाले आहेत. पालघर जिल्ह्यामध्ये 1,45,247 शेतकरी हे नोंदणीकृत आहेत. त्यापैकी 1,05,70 शेतकरी हे पात्र झाले आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 4,08,843 शेतकरी हे नोंदणीकृत आहेत. त्यापैकी 3,65,884 शेतकरी हे पात्र झाले आहेत. आणि नागपूर जिल्ह्यामध्ये 2,20,496 शेतकरी हे नोंदणीकृत आहेत. त्यापैकी 1,87,799 शेतकरी हे पात्र झाले आहेत. तर अशा मित्रांनो, एकूण 1,18,71,378 शेतकऱ्यांपैकी 94,20,815 शेतकरी हे पहिल्या हप्त्यासाठी पात्र झाले आहेत. तर अशा प्रकारे मित्रांनो, ही 35 जिल्ह्यांची यादी कालपर्यंत अपडेट करण्यात आली आहे. यामध्ये अजूनही जे शेतकरी EKYC पासून वंचित आहेत किंवा ज्यांनी खात्याला आधार लिंक केलेलं नाही, त्या शेतकऱ्यांनी जर ही कामं 26 तारखेपर्यंत करून घेतली तर यामध्ये अजून संख्या वाढेल. या नमो शेतकरी सन्मान योजनेसंदर्भात तुमचे इतर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये अवश्य विचारा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.